फायनली पोचलो आपण. हा ना, सगळं फिरून झालंय. आता गड किल्ले फिरू. दम लागला रे मला. हे घे पाणी आणि चल पुढे. काय भारी जागा आहे यार, वेगळाच एक्सपिरियन्स आहे. हा ना यार, मस्त ना, फुल टाइमपास. भावांनो, पावसाळ्यात ना आपण महाराजांच्या गड किल्ले फिरायला जाऊ. फुल एन्जॉय. बरोबर बोलतो. ही जागा नुसती फिरायची नाही. अहो असं कसं म्हणता ही जागा फिरायची नाही? ही हवा बघा, निसर्ग बघा इकडचा. आम्हाला हे रोज रोज कुठे बघायला मिळतं. ही जागा नुसती फिरण्याची नाही. आणि काय म्हणलं ते तुम्ही, ते टाइमपास, त्याची तर मुळीच नाही. ही जागा आहे शौर्याची, ही जागा आहे पराक्रमाची, ही जागा आहे लाखो मावळ्यांच्या बलिदानाची, ही जागा आहे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची. आपल्या महाराजांचे किल्ले म्हणजे आपल्यासाठी हे मंदिर आहे. हो दादा, आम्ही पण महाराजांना मानतो, पण तुम्ही जे आता बोललात ना गड किल्ले म्हणजे मंदिर, ते काय मला पटलं नाही. मला सांगा, तुम्ही देवाला मानता का? हो. मग देव कुठं असतो? मंदिरात. आता कसं बोलले? मग मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी कोण आहे? देवच ना. मग या देवाचं घर म्हणजे काय झालं? मंदिरच की. आवाज काय हालत आहे आपल्या गड किल्ल्यांची. ज्या महाराजांनी आपण त्यांची जबाबदारी म्हणून शून्यापासून स्वराज्य निर्माण केलं, मग आज आपली जबाबदारी नाही का या स्वराज्याला सांभाळण्याची? आज आपण जे सगळे आहोत ना, ते फक्त आणि फक्त त्या महाराजांमुळेच. या दगडांवर खूप साऱ्या मावळ्यांचं रक्त वाहिलेलं आहे. ह्या गडानं खूप काही कमवण्यासाठी खूप काही गमावलेलं आहे. आणि याच गडावर छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि आपल्याला ते स्वराज्य दिलंय, स्वतःच स्वराज्य. एवढं समजा आपल्याला कोणी काहीतरी देतंय, मग तो आपल्यासाठी देवच झाला की. आणि ज्यांनी छत्रपतींबद्दल फक्त वाचलंय ना, त्यांच्यासाठी हे गड किल्ले म्हणजे फक्त फिरण्याची जागा. आणि ज्यांना छत्रपती समजले, त्यांच्यासाठी हे गड किल्ले म्हणजे मंदिरच झालं होय. बरोबर बोललात तुम्ही, आम्ही चुकलो. ही जागा आदराची आणि सन्मानाची आहे. तुमचं नाव काय म्हणालात दादा? शिवा. शिवा? नुसता शिवा नाही. तो जो नुसता शिवा म्हणून जन्माला आला, पण जो जाताना राजा म्हणून गेला, त्यो मी, शिवा काशीद. कुठे गेले? कुठे गेले? कुठे गेले? हा, आत्ता इथे होते.